ठिकाणी सुद्धा गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये अनेक मंडळ सहभागी झालेले आहेत। विविध पारंपरिक खेळांचं आणि त्याच पद्धतीने देखाव्यांचं या ठिकाणी आपल्याला प्रात्यक्षिक सादर करताना गणेश मंडळ दिसून येत आहे। लालबागच्या राजाची ही विसर्जन मिरवणूक हळूहळू पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळते आणि भक्तांची गणेश भक्तांची अलोट गर्दी या ठिकाणी लोटलेली आहे। बाप्पाचं रूप नजरेत साठवण्यासाठी आणि वर्षभराची ऊर्जा मिळवण्यासाठी प्रत्येक जण यामध्ये सहभाग घेतोय। हिरिरीने सहभाग नोंदवला जातोय। गुलालाची उधळण केली जाते। फटाक्यांची आतषबाजी सुद्धा मुंबईमध्ये पाहायला मिळते। त्यासोबतच फुलांची सुद्धा उधळण सुरू आहे आणि याच रंगात गणेश भक्त न्हाऊन निघालेले आहेत। खूप हळवा आणि भाऊक क्षण आहे कारण 10 दिवसांनी बाप्पाला निरोप देण्याची आता वेळ आली आहे। पण पुढच्या वर्षी मी नक्कीच लवकर येणार हे आश्वासन देऊनच बाप्पा मार्गस्थ होत असतो। दर्शनासाठी मोठी रांग असते आणि त्यामुळे मिरवणुकीसाठी बाप्पाचं दर्शन एकदा घडावं या भावनेनं अनेक जण यामध्ये सहभागी होत असतात। बाप्पाची एक झलक पाहायला मिळावी यासाठी हे भाविक धडपड करत असतात। सोबतच मुंबईमध्ये मिरवणूक मार्गामध्ये अनेक लहान मोठ्या बिल्डिंग असतात आणि त्यांच्याकडून सुद्धा बाप्पाला निरोप देण्यासाठी पुढाकार घेतला जातो। बाप्पावर पुष्पवृष्टी केली जाते। यामधलं एक खास उदाहरण म्हणजे श्रॉफ बिल्डिंगवरून होणारी पुष्पवृष्टी हे खास असं आकर्षण असतं। फाळके रोड परिसरातली सुद्धा आपण ही मुंबईतली दृश्य पाहतोय। गुरुजी तालीम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे पुणे शहर परिसराच्या वतीने हार्दिक स्वागत सुस्वागतम। मंडळाला मुंबईचा राजा अशी ख्याती असलेला गणेश गल्लीमधला राजा मुंबईमध्ये सर्वाधिक मिरवणुकीमध्ये सहभागी होतो, मार्गस्थ होतो आणि त्यानंतर लालबागच्या राजा याची मिरवणूक निघते। त्याच्या पाठोपाठ विविध मंडळांमधले गणपती सुद्धा विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी होतात। अतिशय काटेकोर आणि नियमबद्ध पद्धतीने हे सर्वजण मार्गस्थ होत असतात। यानंतर आपण पुण्याच्या मिरवणुकीमध्ये सहभागी होतोय। आपण पाहतोय साहसी खेळांचं सुद्धा या ठिकाणी सादरीकरण केलं जातंय। सध्याची आपण ही दृश्य पाहतोय। डीजेच्या तालावर सर्व पुणेकर थिरकताना पाहायला मिळतात आणि मोठ्या उत्साहात सर्व पुणेकर हे या विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी झालेले आहेत। तरुणाई मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरली आहे आणि अगदी सकाळपासूनच जो उत्साह आपल्याला बघायला मिळतोय तो पुण्यामध्ये आताही कायम आहे।
त्याची उधळण सुद्धा केली जाते. तसंच डीजेचा ताल सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय.